त्याचा प्रयत्न करू आहात. आणि या स्पर्धेविषयी काय सांगाल? एकंदरीत आमदार चषक 2024 उसारलीची स्पर्धा आपण खेळताय. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक एकच नावाने स्पर्धा होतात, आमदार चषक, आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या नावाने. या स्पर्धेविषयी काय सांगाल? स्पर्धा चांगलीच आहे आणि इथे खेळायला पण मजा येते. चला, थँक्यू मयूर. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इथून मात्र आपण वळूया पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्हाला जॉईन करतील लहू फडके सर, त्यांना आपण ऐकूया. स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या सत्रात सामना सध्या सुरू होतोय देवांश चिंचपाडा आणि कायरा स्पोर्ट्स धाकटा खांदा या दोन टीमच्या दरम्यान. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आमदार चषक 2024. थँक्यू. शिवकर टीम, आपण कुठेही जाऊ नका, लगेच आपल्याला मॅच खेळायची आहे. थैंक यू सो मच हर्षद जी मडवी सर. तो ज़रूर हम चलेंगे इस दूसरे मुकाबले की ओर. दूसरा मुकाबला यहाँ से देखने को मिलेगा कायरा स्पोर्ट धाकटा खांडा बनाम देवांश चिंचपाड़ा. हालांकि चिंचपाड़ा टीम ने टॉस जीता, उसके बाद में डिसाइड किया कि हम पहले गेंदबाजी करेंगे और बल्लेबाजी के लिए न्योता दिया यहाँ से कायरा स्पोर्ट धाकटा खांडा टीम के लिए. एमएलए ट्रॉफी 2024 का ये शानदार पर्व ग्रामस्थ मंडल व गावदे क्रिकेट संघ उसारली खुर्द उन्होंने ऑर्गेनाइज की हुई ये टूर्नामेंट ज़रूर अच्छी देखने को मिल रही है. और इस टूर्नामेंट का ये दूसरा दिन और दूसरा मुकाबला. पहला मुकाबला जीता यहाँ से सहारा शिवकर टीम ने और टीम को ज़रूर यहाँ से बताना चाहेंगे कि दूसरे राउंड का मुकाबला तुरंत होने वाला है, तो आप ज़्यादा लंबा न जाए. जैसे ये मुकाबला ख़त्म होगा उसके बाद में आपका दूसरा मुकाबला चालू होगा. ज़रूर अच्छी कोशिश की डेरिवली टीम ने भी, लेकिन पहले सत्र में की हुई गलती और दूसरे सत्र में कम बनाए हुए रन, उसके बदौलत डेरिवली टीम को वहाँ से परास्त होना पड़ा. और शिवकर टीम ने अच्छी दोनों एंड से भी बल्लेबाजी भी अच्छी की, गेंदबाजी भी अच्छी की, उसके बदौलत उन्होंने पहले मुकाबले में जीत हासिल की. नाम देवांश 11 चिंचपाड़ा. कौन सी टीम यहाँ से जीतेगी और सामने शिवकर टीम के लिए खेलेगी? यहाँ से गेंदबाज तैयार, हरीश केनी, पहली गेंद सम्मान दिया. यहाँ से अच्छी गेंद थी, टप्पा गिरने के बाद अंदर आने वाली गेंद, और ये पहली गेंद शून्य देखने को मिली हरीश केनी. और सामने बल्लेबाज रूपेश ढोंगरे और उनके सामने जितेंद्र घरत. रूपेश और जितेंद्र, ये गेंद अच्छी है, शरीर से दूर रखने की कोशिश, तेज तर्रार वाली गेंद थी. हालांकि बल्लेबाज का फुटवर्क इसमें अच्छा देखने को नहीं मिला, खड़े ही रह गए और दूर से खेलने की कोशिश, बल्ले के कुछ किसी भी किनारे को गेंद छुआ नहीं. और एक और शून्य, ये अच्छे संकेत जरूर मिले यहाँ से हरीश केनी के माध्यम से चिंचपाड़ा टीम के लिए. ये देखिए स्ट्रेट डाउन द ग्राउंड गेंद जाइए सीधा मिड ऑफ के क्षेत्र में. खिलाड़ी थोड़ी सी खराब फील्डिंग, दूसरे रन की कोशिश और रनआउट का मौका. जरूर ऐसा लगा कि कुछ पलों के लिए शायद दोनों एंड की तरफ खिलाड़ी रनआउट का मौका था, लेकिन कर नहीं पाए क्योंकि थ्रो सटीक नहीं था खिलाड़ी का. 2 रन बने, 2 के साथ खुद का और टीम का अकाउंट यहां से रुपेश ने खोला तीसरी गेंद के ऊपर. ये अच्छी कोशिश, इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कवर से गेंद जाएगी सीधा बाहर. पहला 4 रन इस मुकाबले का. माध्यम में इस मर्तबा यस बेनिफिट ऑफ द बॉलर, जो क्षेत्र होता है उसी क्षेत्र में गेंदबाज ने गेंद को डिलीवर किया. जरूर बल्लेबाज चौकन्ना हुए देखते रहे कि शायद ये वाइट मिल जाए, लेकिन नहीं, अंपायर का नजरिया वो सही था. यहां से एक और शून्य. और इस पहले ओवर की आखिरी गेंद, बल्ले का ऊपरी हिस्सा, खिलाड़ी मौजूद. हालांकि कैच का मौका नहीं बना, लेकिन गेंद रखने में यहां से सक्षम हुए. रन नहीं बने इस आखिरी गेंद के ऊपर.
यानी कि एक ओवर यहां से समाप्त हो चुका। टोटल रन यहां से बने बगैर कोई विकेट खोए 6 रन। थैंक यू डीजे प्रणय, अच्छे धुन जरूर यहां से बजाई। पहला ओवर यहां से समाप्त मैंडेटरी पावर प्ले का, उसमें रन बने महज एक चौवा जरूर देखने को मिला, फिर भी 6 रन। अच्छी ओवर यहां से गेंदबाज हरेश केनी के माध्यम से देखने को मिली। नया गेंदबाज यहां से विशाल केनी, दूसरा पावर प्ले का ओवर यहां से देखने को मिल रहा है। गेंदबाज तैयार, यहां से ये भी गेंद अच्छे। शायद बल्लेबाजों के मन में शायद इस मर्तबा इस मुकाबले में क्या चल रहा है उन्हीं को पता है कि भाई ये गेंदे इनके ऊपर आप फुटवर्क बनाइए, सिंगल डबल की तो कोशिश कीजिए। डॉट गेंदे आपकी सेहत के लिए अच्छी नहीं होगी। जैसे जैसे गेंदे डॉट जाएगी आपको भी रन बनाने के लिए कुछ मिसटाइमिंग स्ट्रोक। इस मर्तबा अच्छा है, डी पॉइंट से बाहर, गेंद 4 रनों के लिए भागेगी, चौवा आया। ग्लासेस भी होने चाहिए। कैच उतने आसानी से मिलेगा नहीं, शायद सूरज की किरणें आंखों पे गिरी और कैच भी छूट गई। ये देखिए फुलर लेंथ वाली गेंद सिर्फ दिशा देने की यहाँ से कोशिश करी, मिड विकेट के क्षेत्र में 1 रन जरूर बनेगा। हालांकि बॉल में उतनी गति नहीं थी, वरना शायद चौवा भी देखने को मिल सकता था। गति के साथ होना चाहिए, जिसे कहते हैं ना मिरिट, गेंद का जो मिरिट है उसके अनुसार आप बल्लेबाजी कीजिए तो अच्छे रन जरूर बनेंगे। 1 रन बना, 1 रन के साथ टोटल यहां से 17 रन। ये थोड़ी सी खराब है क्योंकि 17 पे हमेशा खतरा होता है, लेकिन बल्लेबाजी करने वाली टीम सोचे कि नहीं होना चाहिए। ये लेकिन लोअर फुल टॉस ढकेल दिया सीधा डी पॉइंट के क्षेत्र में और गेंद बाउंड्री से बाहर। खिलाड़ी मौजूद था लेकिन मिसफील्ड हो चुके। एक और चौवा देखने को मिला। पड़ता है, खुद हाथों में लेना पड़ता है, बाद में खाना तो खुद को ही पड़ता है। अब ऐसे सिस्टम है, रन बनाओ भाई, कोशिश कीजिए तो रन जरूर बनेंगे।
और ना ऐसा नहीं होता, पहले ओवर में 6 ही बने थे, आपने कोशिश ही नहीं की तो रन कहां से बनेंगे। इस ओवर में कोशिश की तो 3 चौके देखने को मिले, टोटल रन यहां से बने कुल मिला के 21 2 ओवर के बाद। ये अच्छा स्कोर है। हालांकि पहले ओवर में जरूर 6 रुका था, इकोनॉमिकल ओवर जरूर देखने को मिला, लेकिन इस ओवर में टोटल 15 बने 3 चौके के साथ। उसमें ज्यादातर योगदान रहा जितेंद्र, सब बाद में रुपेश ने भी एक चौवा ठोका। नया गेंदबाज यहां से देखने को मिला, गेंदबाज हरीश केनी। अपने सेकंड स्पेल में जरूर पहली ओवर अच्छी डाली थी, हालांकि वो पावर प्ले की ओवर थी लेकिन सटीक लाइन थी। लेकिन इस ओवर में क्या होगा, शायद बल्लेबाज भी कोशिश जरूर करेगा। और जितेंद्र ऑन स्ट्राइक में, और बल्ले का अंदरूनी हिस्सा, पहला विकेट मैदान से बाहर। गेंदबाज यहां से सफल, गेंदबाजी हरीश केनी। यह अच्छा संकेत है। जब जब नया खिलाड़ी मैदान के अंदर आता तो पहली गेंद को सही तरीके से देखना होता है। अगर पहली गेंद आपके बल्ले के बीचों बीच लगे ना, तो आपको पता चलता है कि भाई अगले आने वाली गेंदों के ऊपर हम जरूर अच्छे स्ट्रोक लगाएंगे, और सूरज ने वही किया। ये शरीर से थोड़ी सी दूर वाली गेंद जरूर थी। खिलाड़ी बैकफुट पे जाके थोड़ा सा घुटने को मोड़ने के बाद प्रयास जरूर किया था, लेकिन बल्ले का किसी भी हिस्सा बॉल को छुआ नहीं। यानी कि एक और शून्य के देखने को मिला। स्कोर अभी भी वही 22 रनों के ऊपर रुका हुआ, एक विकेट मैदान से बाहर। हालांकि छोटी आप ट्रैकर वाली थी, लेकिन हल्के हाथों से पुश किया। ऑन ड्राइव रनआउट का मौका, लेकिन विकेट कीपर ने गलती की। विकेट कीपर की गलती है। खिलाड़ी ने अच्छा थ्रो जरूर फेंका था, लेकिन जल्दबाजी की विकेट कीपर ने, और बल्लेबाज को एक और मौका दिया। सामने की ओर बल्लेबाज इस मर्तबा थे सलामी बल्लेबाज रूपेश। सलामी बल्लेबाज को ज्यादातर ऐसे मौके देंगे तो कई मुश्किलातों का सामना करना पड़ता है। रोहित शर्मा का जो 4 रनों के ऊपर कैच छूटा था, रिकॉर्ड ब्रेक 264 रन उन्होंने ठोके थे, और उसमें एक और गेंद यहां से गेंदबाज की डॉट। गेंदबाज की जरूर सराहना होनी चाहिए। अच्छी गेंदबाजी, नपी तुली, सटीक निशाना, सटीक लाइन के ऊपर ये गेंदबाजी। हालांकि ज्यादातर ऑफ स्टंप की बाहर वाली गेंदें, उन्हें पता है कि इस क्षेत्र में रन नहीं बनते। अच्छी गेंदें, ये देखिए एक और मर्तबा जरूर प्रयास था मिडल स्टंप पे जाके, खिलाड़ी ने कोशिश जरूर की, लेकिन इस मर्तबा भी एक और शून्य देखने को मिला। यानी ओवर नंबर 3 यहां से समाप्त। टोटल रन बने यहां से 24, एक विकेट के नुकसान पे। वाले चाचा आते तो उनको मिला था वो इनाम। चलो आजकल टूर्नामेंट सभी को अच्छा फायदा होता है, उसमें कई तरीके के इनाम रहते हैं। दर्शकों के लिए भी रहते हैं, खिलाड़ियों के लिए तो रहते ही रहते हैं। उनके लिए तो मानो जैकपॉट ही रहता है। अगर अच्छा खिलाड़ी की नसीब रहे तो उसको सब मिलता है। मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द सीरीज, सब सब मिलते रहता है। और जो सपोर्ट सिस्टम आती है तो हर छक्के हर विकेट के लिए 500,000, मानो दिन का पूरा कर्जा उतर जाता है उसका। नया गेंदबाज, ये देखिए इनसाइड आउट। खिलाड़ी जरूर है, कोशिश करेगा, शायद कैच का मौका नहीं। इस मर्तबा दर्शक भरेगा, गेंद जाएगी सीधा डीप एक्स्ट्रा कवर से बाहर। इस मुकाबले
लेकिन भाई ये थ्रो कौन सी जगह पे था ना, तुम्हारा मेरा बीच में ही फेंका। ऐसा नहीं चलेगा भाई। अगर रन बचाने खिलाड़ी को आउट करना है तो किसी एक सटीक जगह पे निशाना फेंकिए। सर रविंद्र जडेजा सर कैसे थ्रो मारते, कुछ सीखिए उनसे। शायद टीम के कप्तान अगर ऐसी खराब फील्डिंग करेंगे तो भाई बोल नहीं सकते, जमाई राजा है इस गांव के, तो हम बोलेंगे तो शायद हमारी तनख्वाह भी काट देंगे। ऐसा नहीं होना चाहिए। चलिए एक और डॉट गेंद देखने को मिली। शायद ये भी गेंद अच्छी है। बैकफुट पे जाके अगर आप ऑफ स्टंप्स के बाहर वाली गेंद को अगर वाइट मांगोगे तो नहीं मिलेगा भाई। हमारे द्वारकानाथ चोर के सर है अंपायर, तो उनसे गलती नहीं होगी। दो गेंदे डॉट देखने को मिले। अच्छा कमबैक गेंदबाज का भाई, इस मर्तबा जरूर मिलेगा। यहां से अंपायर ने भी डिक्लेयर किया कि ये गेंद वाइट है। एक रन और जुड़ेगा। टोटल 33 रन यानी कि 33। और गेंदबाज सुलभ केणी। भाई आजकल नाम भी ऐसे ऐसे होते तो थोड़ा स्कोरर को भी पूछना पड़ता है भाई नाम क्या है। यस, यहां से एक और वाइट, क्योंकि स्क्वायर लेग अंपायर ने गावन सर ने यहां से बताया कि भाई ये ज्यादा ऊंचाई वाली गेंद है तो यहां से आपको जरूर पनिशमेंट मिलेगी। बैक टू बैक दो गेंदे वाइट है, यानी कि टोटल रन यहां से 34 बने। और इस ओवर की गेंदे बचे कुल मिला के अभी भी दो गेंदे बचे। छक्का खाने के बाद गेंदबाज ने जरूर अच्छी गेंदे डाली, लेकिन ये दो गेंदे खराब है। शायद ये तीसरी हैट्रिक जरूर कंप्लीट की। शायद ये विकेटों की हैट्रिक होती तो गेंदबाजी करने वाली टीम चिंपारा टीम खुश होती, लेकिन इस गेंदबाज ने तो वाइट की हैट्रिक कंप्लीट की। कोई बात नहीं, अक्सर ये होते ही रहता है। एक आध ओवर आपका खराब जाए तो पूरा टूर्नामेंट आपका खराब नहीं होता है। बस संयम रखिए, धीरज के साथ होना चाहिए। देखिए ये अच्छा प्रयास जड़ में डालने की कोशिश अलॉन्ग द कारपेट। खिलाड़ी पहले खिलाड़ी को गेंद में बीट, कप्तान थे पीछे तो गेंद को रोकेंगे। दो रन जरूर बने। मानो वो वाइट के साथ टोटल इस गेंद के ऊपर कुल मिला के 4 रन बन गए। शायद 3 वाइट तो 5 रन बने। ये थोड़ी सी गलती हो गई इस गेंदबाज सुलभ केनी के माध्यम से। टोटल रन यहां से बने 37। आखिरी गेंद इनसाइड आउट। यहां से डी पॉइंट में खिलाड़ी है, शायद क्या कर रहा है, उसकी सोच अलग थी। और 2 रन यहां से बने इस आखिरी गेंद के ऊपर। टोटल तीसरा ओवर यहां से समाप्त। टोटल रन 39 रन 4 ओवर के बाद।
थोड़ी सी मिस फील्डिंग जरूर हुई, लेकिन 2 ही रन बनेंगे। शायद रुपेश ने ऐसा सोचा कि फर्स्ट अटेम्प्ट में गेंद रुकेगी, लेकिन वैसा हुआ नहीं। हालांकि क्षेत्र अच्छा वहां से चॉइस किया था। गेंदबाज के पीछे वाले क्षेत्र में देखा जाए तो वी शेप में अच्छे स्ट्रोक लगते हैं और सेफ स्ट्रोक रहते। 2 रन बने, 41 तो बने यहां से बल्ले का अंदरूनी हिस्सा, लेकिन कोई बड़ा हिट नहीं। एक आध दूसरा बड़ा हिट आना चाहिए। अब सूरज के कंधों के ऊपर काफी जिम्मेदारी। जैसे बीच मैदान में सूरज की काफी रोशनी है, सूरज गर्म है, तो इस सूरज को भी गर्म होना चाहिए। एक छक्का तो जरूर पिछले ओवर में देखने को मिला, उसके बाद में इस सूरज की रोशनी थोड़ी सी कम है, तो अब तेज तर्रार होनी चाहिए। फुल टॉस, गलती जरूर थी गेंदबाज की, लेकिन खिलाड़ी ने भी की। ये क्या हो गया भाई, यहां तो गमछा भी गीला हो गया। छक्का मिला। हाथ में आया वो मौका गंवाना नहीं चाहिए था। चलो कोई बात नहीं, लेकिन बल्लेबाजी करने वाली टीम खुश है कि भाई जमाई के पास ही गेंद को भेजो तो वहां से रन मिलेंगे। इस मर्तबा स्लॉट में गेंद जाएगी सीधा प्लॉट में और एक 6 रन। यहां से 2 छक्कों की मदद से 54 रन बने, यानी कि 54। जैसा सूरज सामने आया तो मानो सूरज ने यहां से आग उगलना चालू किया और एक गेंद बचा अभी। शायद जबाई राजा सोचते होंगे कि कौन सी गलती की। अब ये 12 रन, ऊपर से अभी एक और गेंद है। अगर मानो इस गेंद के ऊपर छक्का लगा तो रन कितने गिरेंगे, एक कैच कितना नुकसान में जाएगा। टोटल 18 रन, 12 तो वैसे भी बन गए। आखिरी गेंद है, फुल टॉस। इस मर्तबा एक और गलती। ये क्या हो गया भाई, कप्तान ने कैच छोड़ा था, हम क्यों पकड़े भाई। ये तो अक्सर होते रहता है। जरूर यहां से अंपायर सिग्नल क्या मिलेगा, मैच 2 ही रन, गेंद भी अच्छे। चलो कोई बात नहीं, आने के इस मुकाबले का पहला सत्र लाइन के साथ अंदर आना है, लाइन के साथ बाहर जाना है। सभी टीमों को यह सूचित किया जाता है। टोटल रन यहां से बने कुल मिला के सर 57 रन और 58 रनों का लक्ष्य है। यानी कि यहां से इस मुकाबले का पहला सत्र समाप्त हुआ। बल्लेबाजी करने वाली टीम कायरा स्पोर्ट दागटाकांदा टीम ने 5 ओवर के बाद टोटल रन यहां से 57 बनाए और 56 हुए, तो 57 रनों का यहां से लक्ष्य होगा। 56 यहां से बना लिए, 57 रन अभी बना रहे हैं देवांश 11 चिंचपाड़ा टीम, जिन्होंने टॉस जीतने के बाद फील्डिंग करने का फैसला किया था। हालांकि जो गलतियां की थी फील्डिंग करने के समय, अब बल्लेबाजी करने के समय वो सुधारनी होगी। जरूर दरम्यान प्रिन्सी ढाब्याचे मालक आणि सूरज यांचे अतिशय जवळचे मित्र, नेहमीच मित्रांच्या पाठीशी खंबीर उभा राहणारा हा जिवलग मित्र आणि खांदा गावचा सुपुत्र अर्थातच परेश पाटील याचं या ठिकाणी आगमन झालंय। त्यांचं आपण करूया मनापासून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम। दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून नेहमीच ज्यांची ओळख राहिली आणि काल सुपर 8 मध्ये पोहोचलेला गोठिवली नवी मुंबईचा संघ, त्याचे पॅकर आज प्रिन्सी 11 या नावाने त्यांचा संघ प्रस्थापित केला आणि त्याचे पॅकर परेश पाटील यांचे व्यासपीठावरती आगमन झाले। त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत। थैंक यू सो मच। जरूर पहले सत्र में देखा दागटाकांदा टीम ने यहाँ से 56 रन जोड़े, 57 रनों का लक्ष्य देवांश चिंचपाड़ा टीम के सामने रहेगा।
57 रन बनेंगे या नहीं बनेंगे जरूर हम सुनेंगे। इस मैच का आगे की कहानी हम सुनेंगे हमारे हर्षल जी मडवी सर इनकी जुबानी। पहिल्या 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटं मिळतील। 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं संपवावी लागतील, अन्यथा तुमचा एक अतिरिक्त खेळाडू जो 30 सर्कलच्या बाहेर उभा असेल तो 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल। मॅचला होते सुरुवात। या मॅच मध्ये टार्गेट 57 धावांचं टार्गेट आहे। कदाचित ही मॅच चेस होऊ शकते। मागचा सामना आपण पाहिला, चेस धावा झाला नाही। या मॅच मध्ये अपेक्षा आहे चिंचपाडा टीमचे खेळाडू या धावसंख्येला चेस करण्याचा प्रयत्न करतील। चला सुरुवात करा। स्टॉप मेकिंग प्रॅक्टिस ऑन ग्राउंड, लेट्स स्टार्ट द मॅच। आणि जसा पहिला बॉल डिलिव्हर होईल तसा सामन्याचा टाइम काउंटर आपण इथून सुरू करणार आहोत। 12 वाजून ठीक 13 मिनिटं, इथून पुढची 20 मिनिटं असतील तुमची। धाकटाकांदा टीम सुरुवात। पहिला बॉल, फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिड ऑफला फिल्डर आहे, डायरेक्ट थ्रो, बॅकअप आहे, त्यामुळे निर्धास्त राहतील। जोखीम पत्करणं गरजेचं आहे, कारण ज्या क्षेत्रामध्ये जोखीम घेतली जात नाही ते क्षेत्र आपल्याला कधीच यश मिळू देत नाही, त्यामुळे जोखीम घेणं फार गरजेचं आहे। तर याच दरम्यान सन्माननीय आदरणीय संजयजी भगत साहेबांचे या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन होते, त्यांचं आपण करूया मनापासून सहर्ष स्वागत। आमदार चषक 2024 मध्ये ग्रामस्थ मंडळ आणि गावदेवी क्रिकेट संघ उसरली खुर्द आयोजित या स्पर्धेमध्ये हा फुलटॉस बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल बॅटचा संपर्क नाहीये, सातत्याने फुलटॉस बॉलला कन्वर्ट करता येत नाहीयेत मोठ्या फटक्यांमध्ये। क्षमता असायला हवी, प्रत्येक गोष्ट तुम्हाला सारखी सारखी मिळत नाही, अशा संधी पुन्हा पुन्हा उपलब्ध होतील असं वाटत नाही, त्यामुळे जेवढ्या संधी मिळतील तिथंच फायदा उचलायचा। यॉर्क लाईनचा बॉल होता, पुन्हा ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न, सिंगल आली। 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा हे माहीत आहे, त्यामुळे सिंगल डबलचं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्हाला कामी येणार नाहीये। तुम्हाला थोडंसं गिअर बदलावं लागेल, पहिल्या ओव्हरपासून तुम्हाला आक्रमक व्हावं लागेल। पॉवर प्ले ऑन आहे, तेवढ्याच गोष्टीचा फायदा
पहिल्यांदा उचलणं फार गरजेचं आहे, कारण तुम्हाला फक्त 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतात. बॉल हवेमध्ये आहे. आमच्या समालोचन कक्षाजवळ कॅच करण्याचा प्रयत्न इथे फसला आणि शुभमच्या हातातून कॅच ड्रॉप. सध्या बैलगाडा क्षेत्र जे आहे ते क्रिकेटपेक्षा जास्त 2 पावलं दूर लांबचं आहे, पुढचं आहे असं म्हणूया. कारण आज सगळे क्रिकेटर्स जे आहेत ना, जेवढे क्रिकेटर्स तेवढे मात्र बैलगाडा शर्यतीकडे ओढले गेलेत. समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये उडवलाय. घुटना टेक तमाशा देख. बॉल सीमा पार. षटकार. दृश्य आपल्याला पाहायला मिळालं होतं. अर्जुनने कॅच सुटली अर्जुनच्या हातातून आणि ती कॅच सुटल्यानंतर षटकार गेला होता. डायरेक्ट बॉल बाहेर पडला होता आणि त्यानंतरच्या पुढच्या बॉलवरती लगेच मोठा फटका षटकारच पाहायला मिळाला. आता इथेही तेच घडतंय. म्हणजे कालचक्र कशा पद्धतीने एखाद्याला साथ देतं हे आपण पाहू शकाल. पुन्हा फिरून त्या गोष्टी आपल्याकडे येतातच, यात शंका नाहीये. डॉट आलाय आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने टीमची धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते 15. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमधून धावा आल्या 15, ज्या अपेक्षित होत्या. ॲटलिस्ट 11-12 मात्र जवळजवळ सफिशियंट होत्या, परंतु 15 धावा पहिल्याच ओव्हरमधून आल्या. त्यामुळं अगदी सेफ झोनमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतील ते म्हणजे देवांश स्पोर्ट्स चिंचपाडा टीमचे खेळाडू. पहिले सलामीवीर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन परदेशी, विजय भोईर ही सलामीची जोडी. सौरभ भगत पहिला बॉलर, त्याने मात्र धावा खर्च केल्यात 15. एक षटकार मात्र नाहक खर्च झाला. शुभमच्या हातातून कॅच ड्रॉप झाली, बॉल बाहेर आला. त्यानंतर आणखीन एक उमेश जागी झाली, ती म्हणजे खेळाडू विजय भोईरला, त्याने मात्र लगावला. दुसऱ्या लगेचच्या बॉलवरती षटकार. अजूनही टीमचा डाव सावरण्याचा प्रयत्न हे गोलंदाज करतील यात शंका नाही आहे. कायरा स्पोर्ट्स धाकटा खांदा या संघाने मात्र 57 धावांचं लक्ष उभं केलंय, ते म्हणजे देवांश स्पोर्ट्स चिंचपाडा टीम समोर. फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गॅप मधून बॉलला काढलाय. बॉल चाललाय दन 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 करीत सीमारेषेच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला मिळतोय चौकार. 4 रन.
असणार आहे तो म्हणजे फ्री हिट. संधी चालून आली आहे अर्जुन परदेशीला आणि इथून मात्र त्या संधीचं सोनं केलं जाईल का हे पाहणं मात्र उत्सुकतेत राहील. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर. फ्री हिटचा बॉल उचललाय समोर, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये एक टप्प्यावरती बॉल पिक केला जातोय, थ्रो केला जाईल. तोपर्यंत धावा मिळतील जवळजवळ 2. फ्री हिटच्या बॉलवरती 2 धावा मिळाल्या आणि 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल आता चालली 22-22. एकच बॉल आतापर्यंत इथे झालाय. पहिला बॉल नो, त्यानंतर आलेल्या फ्री हिटच्या बॉलवरती 2 धावा. फटका हाही चांगला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिडविकेटकडे बॉल चालला, फिल्डरच्या हातामध्ये एकच धाव मिळेल. सिंगल डबलचं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सध्या सुरू आहे. दोन्ही टीम मात्र आपापल्या परीने शर्तीचा प्रयत्न करतात. तर याच दरम्यान स्पर्धेचे आयोजक प्रमुख आयोजकांपैकी एक आदरणीय जयवंतजी भगत साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. माजी सदस्य आहेत ग्रामपंचायतीचे, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर सर्व आयोजनकर्त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आदरणीय मच्छिंद्र पाटील साहेब असतील, त्याचबरोबर माजी सदस्य ग्रामपंचायत सदस्य जयवंतजी भगत साहेब जे नुकतेच व्यासपीठावरती स्थानापन्न झालेत, संजयजी भगत साहेब आणि भारतीय जनता पार्टी उसरली खुर्द, या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतोय की आपण एवढी चांगली स्पर्धा या आज परिसरामध्ये आयोजित केली गेली आहे. फटका फसला आहे, कॉट बिहाइंड द स्टंप. चांगला निर्णय होता या ठिकाणी विकेट किपरचा की मागे उभा राहिला आणि अगदी सेफली बॉल हातामध्ये येतोय. पहिला धक्का बॅटिंग करत असताना देवान स्पोर्ट्स साहेबांचा वारसा चालवणारं खरं नेतृत्व आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकत आज मात्र या संपूर्ण पनवेल उरण परिसरामध्ये, संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारं एक कार्यसक्षम नेतृत्व म्हणून आपण नेहमी ज्यांच्याकडे पाहत आलोय, आदरणीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांची ख्याती आज लौकिकता संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आहे. फटका चांगला आहे, ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे, परंतु बॉल एलिव्हेट केला परंतु डिस्टन्स कव्हर करू शकला नाही. बॉटम एंडला बॉल लागला होता आणि त्यामुळे बॉल वरती जास्त गेला आणि लांबी गाठू शकला नाही. दुसरा धक्का सलगच्या दुसऱ्या बॉलवरती मिळतोय, तो म्हणजे चिंचपाडा टीमला. आकू टप्प्याचा बॉल, चांगला फटका आहे, कव्हर्स मध्ये डीपला प्रोटेक्शन नाहीये. बॉल चाललाय एक टप्पा आणि 2 टप्प्याच्या सहारे सीमारेषेच्या बाहेर. चांगलं प्रत्युत्तर दिलं चौकाराच्या मदतीने.
मागच्या मॅचचा विचार केला तर 18 बॉलमध्ये 49 हव्या होत्या, 12मध्ये 30 हव्या होत्या, परंतु 12मध्ये 30 हव्या असताना जवळजवळ 18 धावांनी सामना जिंकला होता, 17 धावांनी, तो म्हणजे सहारा शिवकरने. आता इथे 18 बॉलमध्ये 30 पाहिजे, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धावा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील विजयासाठी, ज्या सध्याच्या घडीला सोप्या आहेत, फार कठीण आपण म्हणू शकत नाही. रोहन एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा प्रोप्रायटर ओनर आदरणीय वसंतजी भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होते, त्यांचं आपण करूया मनापासून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं. आमदार चषक 2024 या स्पर्धेमध्ये वसंतजी भोईर साहेब रोहन एंटरप्राइजेसचे मालक, त्यांचं आपण करतोय या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. 18 बॉलमध्ये आता धावा हव्या आहेत 30. चला सुरुवात करा प्लीज. यू हॅव 20 मिनिट्स फॉर द फर्स्ट 4 ओव्हर्स. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जर तसं काही घडलं नाही तर पेनल्टी या ठिकाणी मात्र तुम्हाला इम्प्लिमेंट केली जाईल. यावर फटका चांगला आहे, कव्हर पॉईंटला बॉल चाललाय, फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. 1 रन मिळणार, एकाबरोबर 2, 2च्या बरोबरीने टीमची टोटल अगदी झपाट्याने पुढे जाताना पाहायला मिळते, ती म्हणजे 29 वर अजूनही 28 करायचे आहेत, ते म्हणजे 17 बॉलमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. अर्जुन परदेशी अजूनही मैदानावरती तळ ठोकून उभा आहे. या संपूर्ण मॅचला तो सहजासहजी सोडू इच्छित नाहीये. फटका हाही चांगला ऑन साईडला फ्लिक केलाय, परंतु शॉर्ट मिड विकेटवरून बॉल मागे जाईल तोपर्यंत बॉलला समोर थांबवलंय आणि कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी मैदानामध्ये करू दिली जात नाहीये. सिंगल रन इथून मात्र मिळते. सिंगल बरोबर पुन्हा एकदा राकेश भोईरला स्ट्राईकवरती आपण पाहतो, ज्याने एक चौकार जरूर लगावला आले आले आपल्या बॅटिंगमध्ये. आणि तोच बॅट्समन आता अगेन्स्ट द बॉलर सौरभ भगत त्याच्या विरोधात खेळताना पाहायला मिळणार, ज्याने 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मोह आवरता आला नाही, परंतु इथे पाहू शकता वेगाने एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेमध्ये टीमची टोटल चालली 30 वर, 27 31 झाल्यात, अजून 26 बनवायच्यात मॅचमध्ये. मॅच थोडीशी कठीण होत चालली आहे का, असा हा मोठा प्रश्न आहे सध्या म्हणजे टीम समोर. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये एकूण धावा आपल्याला पाहायला मिळाल्या 27 आणि एकंदरीत 18 बॉलमध्ये 30ची गरज असताना आता 15मध्ये 26. प्रत्येक बॉलवरती एक एक सिंगल रन आता आलेली आपण पाहतोय. हाही बॉल मिस करून जातोय. चांगली लाईन लेंथ आता पिक केली त्या बॉलर सौरभ भगतने आणि हीच आवश्यकता आहे, काळाची गरज आहे. कारण तुमच्या पहिल्या ओव्हरमध्ये मार पडला हे तुम्हाला माहीत आहे आणि त्यानंतरही तुम्ही तीच गोलंदाजी करताय, तर ते तुमचं दुर्दैव आहे, तुमचे लक खराब असतील. परंतु त्यानंतर जर तुम्ही गोलंदाजीमध्ये सुधार आणताय ना, तर मात्र तुमची त्यामागे भरपूर मेहनत आहे, हेच आपण समजणार आहोत. कारण मेहनतीविना कोणतंही फळ मिळत नाही, हे सुद्धा आपण अनेक वेळा पाहिलं आहे. त्यामुळे इथे तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळतं आहे. ज्यावेळेस इनसाइड बॉल आतमध्ये आणले जातात, बॉल बाहेर वळवले जातात, तुमची कला तुम्ही सादर करता, कलेसोबत तुम्ही तुमचे व्हेरिएशन्स सर्वांसमोर सादर करता, हे फार महत्त्वाचं आहे. आता 15मध्ये 26 हवे आहेत, बॉलर तयार आहे. हा फटका पाहू शकता, मिस टायमिंग आहे, फिल्डर बॉल खाली येईल का? यस, टेकन सक्सेसफुली. आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना टीम देवांश स्पोर्ट्स चिंचपाडाला अर्जुन परदेशीच्या रूपाने. मॅच आता मात्र खऱ्या अर्थाने बनवली, मॅच टर्न केली, मॅच पूर्णपणे फिरवली आहे. आपण याच निमित्ताने हेच पाहू शकतो, कारण ज्या पद्धतीने आता बॉलिंग होते सौरभची ती मात्र कौतुकास्पद आहे.
पहिल्या ओव्हरमध्ये हाच तो बॉलर होता ज्याने 15 धावा खर्च केल्या. आता तिसऱ्या ओव्हरमध्ये हाच तो बॉलर आहे जो आत्तापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करतोय. त्यामुळे कुठे ना कुठेतरी बॉलिंगचा दर्जा सुधारलेला आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु समोर 38 सर्कलच्या आतमध्येच बॉलला अडवलं जाईल. तोपर्यंत एकच सिंगल धाव. 5 धावा आतापर्यंत या ओव्हरमधून आल्या आहेत. अजूनही इथं मात्र प्रतीक्षा असणार आहे. शेवटचे 12 बॉल. यस, पाण्याची मागणी होती मैदानामध्ये 12वे खेळाडू जावा. हव्यात. अतिशय सुमधुर संगीत डीजे प्रणयच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतंय आणि आदरणीय प्रशांतजी ठाकूर यांच्या कार्याची यशोगाथा वाचणारा हा गीत मात्र आपल्याला ऐकायला मिळालं. कारण पाहिलं तर वडिलांचा फार मोठा आशीर्वाद आज आदरणीय प्रशांत ठाकूर साहेबांना मिळाला. आदरणीय लोकनेते रामशेठजी ठाकूर साहेब ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आपल्या कार्याचा ठसा उमटविला आणि आज त्यांचं हे राजकीय कार्य, सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य प्रशांत ठाकूर पूर्ण करतात. ऑन साईडला फ्लिकचा फटका. एक टप्प्याच्या मदतीने बॉल सीमा पार. चौकार मिळेल आणि या चौकाराची नितांत आवश्यकता होती देवांश स्पोर्ट्स चिंचपाडा टीमला. मान्य आदरणीय श्री जगदीशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं आपण करूया मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आमदार चषक 2024 या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा बॉल बॉडीचा वेध घेणारा बॉल आहे. इथे सिंगल कंप्लीट केली जाणार. पंचाचा सिग्नल लेग बाईसचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. जीवन गावंड सर आणि त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतील आमचे द्वारका सर. नेहमीच या खेळाडूंनी मात्र आपल्या खेळीने एक काळ गाजवलाय परंतु आज मात्र त्याच क्रिकेट या खेळावरती प्रेम करत असताना त्यापासून निवृत्ती घेत पंचाची भूमिका मैदानामध्ये साकारणे पसंत केलंय. लेट खेळले होते. बॅटच्या वरच्या कडेला घेऊन बॉल मागे चाललाय. थर्ड मॅनकडे फिल्डर नाहीये. रन मिळतील 4. चौकार. क्रिकेट पासून अलिप्त कोणी व्हायला तयार नाहीये. शेवटच्या श्वासापर्यंत या क्रिकेट सोबत जोडून राहण्याचं प्रत्येकाचं स्वप्न आहे. यावेळेस मात्र बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये परंतु लेग स्टिक सोडून इथून मात्र हा वाईट बॉल डिक्लेअर केला जातो पंचांकडून.
वाईटसाठी रिव्ह्यू नाही, फक्त तुम्हाला रनआउट आणि बिमरसाठीच रिव्ह्यू उपलब्ध आहे. त्यामुळे बिमरसाठीच, फक्त स्पेशली बिमरसाठीच. त्या व्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही. या गोष्टी नोंद घ्यायची. आणि 9 बॉलमध्ये आता धावा बनवायच्यात 15. मॅच थोडीशी क्लोज होत चालली, मॅच जवळ आली आहे. कारण या मॅचमध्ये आपलं अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न दोन्ही टीम करतायत, परंतु बॉल बॅटचा संपर्क नाही आहे. चांगली बॉलिंग सध्या करतोय. बॉलिंग ट्रॅकवरती सूरज म्हात्रे आपल्या टीमसाठी. कायरा स्पोर्ट्स धाकटा खांदा या टीमच्या माध्यमातून महत्त्वाची जबाबदारी आता सूरजवरती आहे. येणारे पुढचे 2 बॉल निर्णायक असतील या मॅचमध्ये. ओ क्लीन बोल्ड, व्हॉट अ बॉल, सुपर्ब डिलिव्हरी. पॉपिंग क्रीजचा पूर्ण वापर आणि यॉर्कर लाईन मधून बॉलला मागून सरळ सोडलं. यष्ट्यांवरती यष्ट्या उद्ध्वस्त. आणखीन एक धक्का चिंचपाडा टीमला. प्रत्येकाचा आवाज पोहोचतो. आज दशरथ पटेल नाही येत, परंतु त्यांचा आवाज आहे. हे कशामुळे शक्य झालं? डीजे वाल्यामुळे. त्यामुळे या अशा डीजे वाल्यांचं कौतुक होणं फार गरजेचं आहे. बॉल इथून मात्र बाकी आहे शेवटचा. एक 15 धाब्यांची गरज. 7 बॉलमध्ये 15 बनवायचे आहेत. मस्ट निडेड बॉल आहे दोन्ही टीमसाठी. मोठा फटका या बॉलवरती आला तर चिंचपाडा टीम सेफ झोनमध्ये. डॉट बॉल सिंगल आली तर मात्र धाकटा खांदा टीम सेफमध्ये. हा बॉल लेग स्टिक सोडून चाललाय. अजूनही प्रतीक्षेमध्ये आहे सूरज म्हात्रे. बॉलिंग ट्रॅकवरती. वाईट बॉल सातत्याने या छोट्या छोट्या चुका सुधाराव्या लागतील तरच तुमची मॅच बनू शकते. कारण इथे जर मोठा फटका आला ना तर मात्र मॅच बनणं फार कठीण आहे. कारण शेवटच्या मुमेंटला आक्रमण होणार यात शंका नाहीये. फटका हा चांगला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे फिल्डर नाहीये. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. हवी होती चौकाराची षटकाराची गरज, ती गरज पूर्ण करून जातोय बॅट्समन सुलभ केनी. आणि चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47 वर. येणारे बॉल बाकी 6 आणि धावा करायच्या त्या म्हणजे 10. 6 बॉल 10चं इक्वेशन. वरती दाखल होताना पाहायला मिळते. त्या आलेल्या सर्वच ग्रामस्थांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. विकासजी भगत साहेब या आपण स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे आमदार चषकामध्ये. 6 बॉलमध्ये आता धावा हव्या आहेत त्या म्हणजे 10. दॅट शुड बी कंपल्सरी फॉर द टीम बॅटिंग. बॅटिंग करणाऱ्या संघासाठी धावा सगळ्या तुम्हाला चेस करायच्या आहेत. 9 काढल्या तरी एका धावेने सामना हातातून जाईल. त्यामुळे 10च्या 10 धावा तुम्हाला पूर्णच करायच्या आहेत. आणि बॉलिंग ट्रॅकवरती शेवटच्या ओव्हरची जबाबदारी स्वीकारतो जितेंद्र घरत. आणि स्ट्रायकिंग एंडकडे बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो सूरज भोईर. पहिला बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. आणि इथे पहा मोठा धक्का सध्याच्या घडीला चिंचपाडा टीमसाठी. कारण सूरज खेळपट्टीवरती राहणं उभं फार गरजेचं होतं. त्याने मात्र सोडली अर्ध्यावरती 7 आणि संघ संकटात. 5 मध्ये पाहिजे 10.
मॅच आपल्याला पूर्ण करायचे आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये जितेंद्र घरत वरती 10 धावा रोखण्याची जबाबदारी दिली आहे टीम कॅप्टनने. हा बॉल टॅप केलाय ऑन साइडला मिड ऑन कडे. फिल्डर त्या ठिकाणी वेगाने पोहोचते. बॉल वरती एकच धाव मिळणार आहे. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल ज्याने सुरुवात धमाकेदार केली. 9 धावा पाहिजे. 4 मध्ये 9. 4 मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये सिंगल एकच धाव आली. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. आता राहिले 4 बॉल, धावा करायच्यात 9. मॅचमध्ये रंगत वाढत चालली आहे. दोन्ही टीम आपापल्या परीने रणनीती आखून खेळण्याचा प्रयत्न करतात. मनामध्ये सगळ्या गोष्टी आता सेट आहेत दोन्ही टीमच्या. फटका चांगलाय. खोलातून बॉलला उचललं. वरती जाणाऱ्या बॉलला मात्र खाली पाठवलं. ते म्हणजे बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबल्यानंतरच षटकार. आणि धावसंख्या या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली ती म्हणजे 54. फक्त कोणत्या मुवमेंटला आहे या गोष्टीचा अभ्यास आपल्याकडे असायला हवा. लहू फडके सर, आपण पाहतो नेहमीच की एखादी क्रुशियल मुवमेंट आली की एखादा खेळाडू आहे थोडासा वायबल होतो, थोडासा फंबल पाहायला मिळतो. परंतु शांत डोक्याने जर क्रिकेट खेळलात तुम्ही, तुम्हाला या क्रिकेटमध्ये भरपूर यश मिळतं. तुमची कॅच हवेमध्ये हे माहीत आहे, परंतु कॅच होईल की नाही हे तुम्हाला नाही माहीत, कारण आपण ज्योतिषी नाही आहे. त्यामुळं ती कॅच सुटेल हा नंतरचा पार्ट, त्यासाठी धावणं फार गरजेचं आहे. आता नवीन बॅटर आला, इथे चान्स बनू शकतं धाकटा कदा टीमला, कारण नवीन बॅट्समन स्ट्राईकवरती आहे. त्याला अजूनही या खेळपट्टीचा अंदाज नाही आहे की बॉल कसे येत आहेत, अंगावरती बाउन्स होऊन येत आहेत, ऑप्शनच्या बाहेर जात आहेत, कशा पद्धतीने बॉल रिलीज होत आहेत याचा अंदाज नाही आहे. हे अंदाज घेता घेता 2 बॉल जर निघून गेले तर सामना हातातून निघून जाऊ शकतो. त्यामुळे दोन्ही टीमच्या आता हृदयाची ठोके जे आहेत ते वाढलेत. त्यामुळे शेवटची संधी उपलब्ध आहे जितेंद्र घरतला. हाफ ट्रॅकर बॉल कलात्मकतेने खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, मॅच मध्ये एंटर झालेत कायरा स्पोर्ट्स दाखटाखांडा टीमचे खेळाडू. मॅच सोडू इच्छित नाहीयेत, अजूनही मॅच मध्ये कायम. आणखीन एक धक्का चिंचपाडा टीमला.
रिझल्ट त्या मॅचचा पूर्णपणे गुलदस्त्यात राहावा ही प्रेक्षकांची मात्र खरोखर अतूट इच्छा असते. ती इच्छा मात्र आता या निमित्ताने पूर्ण होताना पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक असणारा आपला विशाल केनी पाहायला मिळतोय आणि जितेंद्र घरत बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटचा बॉल आहे आणि धावा हव्या 2. दॅट शुड बी कंपल्सरी. 2 धावा कंपल्सरी असणार आहे त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. समोरच्या दिशेने कॅच आणि इथून मात्र पहा सामना जिंकलाय तो म्हणजे टीम धाकटा खांदा. अभिनंदन. क्या